महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। बुलढाण्यात पुन्हा भीतीचे वातावरण, केस गळती नख गळती। आता रुग्णामध्ये वाढला चिडखोरपणा, काय आहे कारण? बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा, खामगाव या तालुक्यात गेल्या डिसेंबर महिन्यापासून नागरिकांना अचानक केस गळतीचा त्रास सुरू झाला होता व अनेकदा टक्कल पडले होते। त्यानंतर 2 ते 3 महिन्यानंतर याच रुग्णांची नखे गळण्याचे प्रमाणही वाढले होते। आता याच रुग्णांना थकवा व चिडखोरपणा जाणवत असल्यामुळे परिसरात चिंता वाढली आहे। ज्या केस गळती व नख गळती झालेल्या रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यात सेलेनियमचे प्रमाण वाढले होते, अशा रुग्णांच्या आता चिडखोरपणा व थकवा येणे अशा तक्रारी समोर आल्याने परिसरात नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे। केस गळतीचे प्रकार समोर आल्यानंतर देशाच्या सर्वोच्च संशोधन संस्थेच्या पथकाने अर्थात ICMRच्या पथकाने या भागाचा दौरा करून अनेक नमुनेही तपासणीसाठी घेतले होते। मात्र 4 महिने उलटूनही अद्याप या पथकाने कोणताच अहवाल सादर केला नाही। त्यानंतर नखे गळती सुरू झाली व नखे गळतीनंतरही केंद्राच्या विशेष पथकाने या परिसरात दौरा केला। मात्र काही दिवसात या नागरिकांना आता थकवा व चिडखोरपणा जास्त प्रमाणात जाणवू लागल्याने प्रशासनाने या परिसरात नागरिकांना वाऱ्यावर सोडल्याची भावना नागरिकांमध्ये दिसून येत आहे। गेल्या डिसेंबर महिन्यापासून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा, खामगाव तालुक्यातील अनेक गावात अचानक केस गळतीने नागरिक हैराण झाले होते। केस गळतीनंतर रुग्णांची नखे अचानकपणे गळायला चालू झाली, हा धक्कादायक वास्तव समोर आले। त्यानंतर आता रुग्णांना प्रचंड थकवा व चिडखोरपणा जाणवू लागल्याने बुलढाण्यात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, बुलढाणा। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।